मी राजन लाखे, अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा। आजचा हा जो कार्यक्रम झाला, आजचा कार्यक्रम हा मसाप महिला सन्मान पुरस्कार असा महिलांचा पुरस्कार। तर महाराष्ट्र साहित्य परिषद दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करते। तर ह्या वर्षी आज संपन्न झाला आणि त्यामध्ये विविध महिलांना हा पुरस्कार देण्यात आला, ज्यामध्ये क्षेत्र होती साहित्य क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, त्यानंतर विधी क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, अध्यात्म क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र आणि साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्र। तर ह्या सर्व याच्यात दोन जण जे होते, म्हणजे पहिला आणि दुसरा प्रत्येक क्षेत्रामध्ये दोघांचा सन्मान करण्यात आला, दोघांना मसाप सन्मान पुरस्कार देण्यात आला। तर आजचा जो सोहळा झाला त्यामध्ये जी मंडळी होती ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला, त्यामध्ये भाग्यश्री देसाई ज्या सिने अभिनेत्री आहेत, दुसऱ्या होत्या डॉक्टर अलका भळगट ज्या वैद्यकीय व्यवसायाने फार मोठं कार्य आहे, आणि तिसऱ्या पाहुण्या होत्या ललिता पाबळकर ज्या उद्योजिका आहेत। तर अशा प्रकारचा आजचा हा पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेतर्फे देण्यात आला, ज्यामध्ये नुसत्या याच महिलांचा सत्कार तर करण्यात आलाच, ज्यांना पुरस्कार होता त्यांचा सत्कार तर करण्यात आला, पण आजचं एक वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित महिलांचा कार्यक्रम असल्यामुळे सर्व महिलांचा सत्कार यथोचित सत्कार आजच्या पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। आणि ही मला असं वाटते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मानाने जे कार्यक्रम होतात त्यामध्ये हा महत्त्वाचा कार्यक्रम असतो, आणि या महत्त्वाच्या कार्यक्रमाबद्दल मला आज त्याबद्दल सांगायला मिळालं, त्याबद्दल चॅनलचे तुमचे खूप खूप धन्यवाद। आज आपण थोडासा लांबलेला पण आवश्यक असा नारी सन्मान पुरस्कार मसापतर्फे करतोय। आज सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सौ भारती दीपक नलावडे यांचा आपण सन्मान करत आहोत। हा सन्मान महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा करत आहे। भारतीताई मूळच्या रत्नागिरीच्या, प्राधिकरण निगडी येथे त्या 35 वर्षापासून वास्तव्यात आहेत। त्यांचे शिक्षण बॅचलर ऑफ आर्ट्स समाजशास्त्र अर्थशास्त्र आहे, तसेच सर्टिफिकेट कोर्स इन मॅरेज काउन्सिलिंग, तसेच डिप्लोमा इन नॅचरोपॅथी। सध्या त्या व्यवसाय ब्युटिशियन म्हणून व कुरिअर सर्व्हिस यामध्ये व्यस्त आहेत। त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, त्यापैकी काहींचाच उल्लेख मी करते। महिला भूषण 2008 शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते अण्णासाहेब मगर सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे देण्यात आला होता। दुसरा पुरस्कार आझमबाई पानसरे यूथ सोशल वेलफेअर असोसिएशन तर्फे महिलांसाठी केलेल्या सामाजिक कार्यासाठी 2014 मध्ये। आदर्श महिला सन्मान 2013 जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बाल कल्याण समिती सभापती पिंपरी चिंचवड शहर यांच्यातर्फे देण्यात आला होता। चौथा पुरस्कार अनुप मोरे युवा फाउंडेशन व शैलजा मोरे सखी मंच तर्फे महिलांसाठी केलेल्या सामाजिक कार्यासाठी 2021 मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले होते। असे हे पुरस्कार मी थोडक्यात त्यांच्या परवानगीने शॉर्टमध्ये केले। भारतीताईंचे सामाजिक काम महाविद्यालयीन जीवनात छात्र भारती आणि राष्ट्रसेवा दल या युवा संघटनांच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्याची सुरुवात केली। 2005 मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये महिलांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्याकरता मृगनयनी महिला मंडळाची स्थापना केली। 2013 मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये 150 ते 200 सभासद महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने प्राधिकरण महिला बचत गट महामंडळाची स्थापना त्यांनी केली आहे। येस, ताली तो बजनी चाहिए। 2018 साली झोपडपट्टी रहिवासी
आणि असंघटित कामगार यांच्या सक्षमीकरणासाठी शक्ती फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली आहे. हे सगळे त्यांनी केलेले उपक्रम आणि त्यांना मिळाले पुरस्कार. यावरील संस्थाच्या माध्यमातून गरजूंसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन, महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणीचे आयोजन, दरवर्षी मजूर कामगारांच्या 10वी 12वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार, महिलांना व्यवसाय मार्गदर्शन व त्यांना कर्जाची उपलब्धता मिळवून देण्यासाठी पुढाकार त्यांनी घेतलेला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्स शक्ती फाउंडेशनसाठी सुरू केलेल्या द मुव्हिंग मिरर या यूट्यूब चॅनलसाठी कंटेंट क्रिएशनचे काम गेल्या 2 वर्षापासून त्यांनी हाती घेतलेले आहे. अशा या भारतीताईंना त्यांच्या पुढील सर्व सामाजिक कामांसाठी असेच त्यांनी सन्मानित होऊन जाऊ दे. त्यांना अनेक पुरस्कार आणि तुमचं कार्य वाढू दे याच्यासाठी मनापासून पिंपरी चिंचवड शाखेतर्फे शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार सर्वांना. मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही जो महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा त्यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या ज्या महिलांचा सत्कार केला. आज त्याच्यामध्ये सामाजिक क्षेत्रासाठी माझाही सत्कार झालेला आहे. त्याच्यामुळे हा सत्कार घेऊनच मी तुमच्यासमोर उभी आहे. खूप आनंद होतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहानपणापासून आपल्याला पाठीवर शाबासकी मिळत असते आणि ती शाबासकी सतत मिळत राहावी ही आपली अपेक्षा कायमस्वरूपी असते. त्याच्यामुळे ज्या वेळेला हे असे सत्कार मिळतात ना, त्यावेळेला पुढच्या कामासाठी नक्कीच प्रेरणा मिळते. आणि आज मी अगदी आवर्जून सांगेन की महाराष्ट्र साहित्य परिषदेचा हा जो मानाचा पुरस्कार आज जो मिळालाय त्याच्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष माननीय राजन लाखे आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचं मी अत्यंत आभारी आहे. हा सत्कारासाठी माझी निवड केली आणि तो सत्कार मला प्रदान केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुझ्या तिरप्या कटाक्षाने मी हेरलं, माझा पेहराव तुला आवडलेला नाही, पण तुला आवडेल असाच पेहराव मी नेहमी करायचा का? तुझी मर्जी सांभाळताना माझी फार धावपळ होत असेल तर आपल्या या नात्याचा अर्थ तरी कोणी सांगू शकेल? नवरा बायको, मित्रमैत्रीण, प्रियकर प्रेयसी का आणखीन काही? जगातल्या प्रत्येक नात्याला एक काळी किनार असते. जगातल्या प्रत्येक नात्याला एक काळी किनार असते. म्हणलं तर धूसर, म्हणलं तर स्वच्छ दिसते. तसंही प्रत्येक नातं नावाच्या गोंधळात बंदिस्त करण्याची गरजच नाही. नाव असलं किंवा नसलं तरी काही नात्यांमध्ये फरक पडत नाही. एकदा नावांच्या जंजाळातून नात्यांना मोकळं करून बघ. जगातल्या प्रत्येकाकडे फक्त माणूस म्हणून बघ. नमस्कार, मी आशा नेगी आणि मला आज मसापचा विशेष सन्मान पुरस्कार भेटलेला आहे. 2023 मध्ये मला 4 स्टेज कॅन्सर झाला होता, ॲग्रेसिव्ह कॅन्सर. आणि त्या दरम्यान मला खूप काही अनुभव आले की माझी ट्रीटमेंट चुकली. आणि आपण सिटीमध्ये राहतो, आपल्याला सगळं नॉलेज आहे असं आपल्याला वाटतं, तरीसुद्धा माझी ट्रीटमेंट चुकली. आणि तेव्हाच मी ठरवलं की आपण कॅन्सर पेशंटसाठी काम करायचं. माझ्या कॅन्सर जर्नीवर मी ब्युटी ऑफ लाईफ हे पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकाला राज्यस्तरीय 34 पुरस्कार एका वर्षामध्ये मिळाले. आणि आत्ता मी कॅन्सर अवेअरनेसवर काम करते. आत्तापर्यंत मी 10,000 महिलांना काउन्सिलिंग केलेलं आहे. सकाळ पेपरमध्ये आपले 52 आर्टिकल आलेले आहेत. तर कॅन्सर हा आजार असा आहे की कॅन्सरने कधीच माणूस मरत नाही, कॅन्सर या शब्दाच्या भीतीने माणूस मरतो. आणि हीच भीती आपल्याला प्रत्येकाच्या मनातून घालवायची आहे. आणि माझ्या पुस्तकाचं पण तेच उद्दिष्ट आहे. आणि मला असं वाटतं की पुस्तक आहेत ना फक्त मनोरंजनाचं साधन नसतात, तर ते समाज प्रबोधनाचं सुद्धा साधन आहे. तर प्रत्येकाने आपल्या हेल्थची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण आपली प्रायोरिटी विसरत चाललोय. आपण एखाद्या दुसऱ्या गोष्टीला प्रायोरिटी देतोच, म्हणजे आपण बिझनेस करतो किंवा काम करतो, पण आपण महिला आपल्या हेल्थकडे काळजीच घेत नाही. तर माझं एकच सांगणं आहे की प्रायोरिटी बेसवर तुमची हेल्थ आहे आणि तुम्ही तुमची काळजी घ्यायलाच पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, मी राजश्री मराठे. शैक्षणिक क्षेत्रासाठी मला या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा
यावर्षीचा महिला सन्मान पुरस्कार मिळालेला आहे. याबद्दल मसापचे त्यांना धन्यवाद देते. गेली 27 वर्ष मी या शिक्षण क्षेत्रामध्ये आहे आणि त्यामध्ये मी मुलांसाठी वेगवेगळे प्रयोग केले. शिक्षण क्षेत्रात काम करताना साहित्य क्षेत्र सुद्धा त्यामध्ये सुद्धा माझं काम झालेलं आहे आणि संपादक म्हणून, व्याख्याती म्हणून आणि लेखक म्हणून आता मी वेगळं काम करते. संत साहित्याची मी अभ्यासक सुद्धा आहे. तर अशा वेगवेगळ्या वाटा मला शिक्षण क्षेत्रामध्ये मिळाल्या आणि यासाठी मला हा आजचा सन्मान मिळालेला आहे. धन्यवाद. माझे नाव ॲडव्होकेट डॉक्टर रुबी चटवाल. मी विधी सेवा केंद्र प्राधिकरणमध्ये कार्यरत आहे आणि मी महिलांसाठी आणि ज्युबिनाईलसाठी म्हणजे बालक जे 16 वर्षाच्या खाली आहेत त्यांची सेवा करते आणि पैसे घेत नाही, 1 रुपया बी घेत नाही. आम्ही फ्री सेवा असते आमची आणि विधी सेवाच्या मार्फत आम्हाला आता महाराष्ट्र साहित्य परिषदतर्फे सन्मान देत झाले. आता आज मी फार फार आभारी आहे यांच्या की यांनी आम्हाला सन्मान करून प्रोत्साहित केलं की पुढे असंच कार्य करत राहू. धन्यवाद. माझं नाव वर्षा धारणे. आज इथे साहित्य परिषद आपलं पिंपरी चिंचवड, तर ह्याच्यातर्फे जे काही सगळ्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळ्यांचे जे काही सत्कार केले गेलेले आहेत, कारण जागतिक महिला दिन जो आहे तर त्याचं औचित्य साधून यांनी हा जो काही उपक्रम पुढे चालू ठेवलेला आहे. तर नुसतं साहित्यामध्ये नुसतंच कवी किंवा कादंबरीकार न ठेवता बाकी क्षेत्रातही सगळ्यांना त्यांनी जसा पुरस्कार दिला तसा मला औद्योगिक पुरस्कार मिळाला आहे आणि ह्याचा तर मला खूप आनंद झालेलाच आहे. पण एक गोष्ट नक्की सांगेन सगळ्यांसाठी की प्रत्येक स्त्रीने आपल्याला ज्या आवडते त्या कार्यामध्ये प्रतिने काम करावं. आणि मगाशी एक गोष्ट त्यांनी सांगितली ती मला खरंच सगळ्यांना एक आवर्जून सांगायची वाटेल की आपली जागा रिकामी ठेवू नका, ती भरा. कर्तृत्व हे तुमचं टिकतं तरच तुमचं अस्तित्व टिकतं आणि हे एक सत्य परिस्थिती. आपलं अस्तित्व टिकण्यासाठी, आपलं कर्तृत्वासाठी आपल्याला काम हे मस्त आहे आणि हीच आपली ओळख आहे. म्हणजे आपलं अस्तित्व काय आहे तर सुईच्या टोकावरच्या अणुरेणू इतकंच आहे आणि ते जेव्हा तुम्ही टिकवून ठेवाल काय त्याच वेळेला तुमचं अस्तित्व टिकेल आणि त्याच वेळेला तुमची मुलं तुमचा सन्मान अजून चांगल्या पद्धतीने करतील असं मला वाटतं. थँक्यू सो मच. येस. मी कमलिनी रमेश जगताप. माझं सामाजिक कार्य असं आहे की मी माझ्या गावाला माझी जमीन जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी दिलेली आहे. तिथे आता ती शाळा भरते. मला विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून 3 वेळा माझी नेमणूक झालेली आहे. तसेच मी आता साई आबोली या महिला ज्येष्ठ नागरिक संघाची अध्यक्ष आहे. मी समाजासाठी माझं जे छोटंसं कार्य आहे ते आपल्या पुढे आता मी सांगितलेलं आहे. श्रीराम. मी प्रिया श्रीनिवास जोग. चिंचवड इथे गेले 30 वर्षाहून अधिवास माझा आहे आणि आज इथे महिला दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेने जे विशेष पुरस्कार दिले त्याच्यामध्ये साहित्याला त्यांनी अध्यात्माशी पण जोडून घेतलंय. ही विशेष उल्लेखनीय बाब आहे आणि अध्यात्म क्षेत्रामध्ये विशेष कार्य केल्याबद्दल आज मला पुरस्कारित करण्यात आलं. आणि आजच्या दिवसाचं अजून एक विशेष की आज जागतिक आरोग्य दिन आहे. खरं म्हणजे अध्यात्माच्या मार्गाने माणूस आपलं मानसिक, कौटुंबिक, सामाजिक आणि पर्यायाने आपल्या देशाचं सुद्धा आरोग्य नक्कीच जपू शकतो. त्यामुळे अध्यात्माचं स्थान हे नेहमीच उच्च स्तरावर राहील यात शंका नाही. पुनश्च एकदा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे खूप खूप धन्यवाद. श्रीराम. जय श्रीराम. आज मराठी साहित्य परिषद निगडी विभागाकडनं जो मला मसापाचा सन्मान पुरस्कार देण्यात आलेला आहे तो अध्यात्म क्षेत्रातला देण्यात आलेला आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचं ऋण व्यक्त करते. आणि फॅशन डिझायनिंग असताना सुद्धा त्या कामामध्ये कार्यरत होऊन त्याच्यानंतर अध्यात्म क्षेत्रामध्ये काम करत असताना शिवाय ज्ञानाई टूर्स अँड ट्रॅव्हल्स मी चालवते, ज्याचं टॅगलाईन आहे प्रवास जगाचा, शोध स्वतःचा. महिला सगळं काही करू शकते. आणि खरं तर आमचेच कविवर्य मित्र आहेत, त्यांच्या 2 ओळी मला अत्यंत प्रिय आहेत. सांगेन मी जगाला घेऊन एक तारी, सर्वात श्रेष्ठ आहे ही भारतीय नारी, ही भारतीय नारी. आणि या
कवितेंच्या ओळींनी पुन्हा एकदा आमचा कविवर्य मित्रांचं दत्ता हगवणे सरांचं स्मरण झालं मसपाच्या याच्यावरती. मी मसपाच्या संबंध कार्यकारिणीचा आणि विशेषतः राजन लाखे साहेबांचं सुद्धा मी खूप 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 राममय ऋण व्यक्त करते. आणि सगळ्या महिलांना सक्षम व्हा, मस्त राहा, फिरत राहा आणि ज्ञानाईसोबत नक्की एकदा तरी यात्रेला या, एवढंच या व्यासपीठावरनं सांगेल. जय श्रीराम. नमस्कार. मी आज माझ्या आईच्या पुरस्कार सोहळ्यासाठी गेले होते आणि मला इतकं छान वाटलं. सुरुवातीला अगदी जेव्हा कळलं की आईला पुरस्कार मिळालाय ते सुद्धा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा, तेव्हा मला इतकं कौतुक वाटलं. आणि मी स्वतः पत्रकार असल्यामुळे जसजसं माझ्या ओळखीतल्या लोकांबरोबर मी ही बातमी शेअर केली तेव्हा मला त्या गोष्टीचं गांभीर्य अजून उमगत गेलं. म्हणजे खरंच ज्या लोकांकडनं कळलं. आणि म्हणजे माझी आई ही माझीच आई आहे, मी तिच्या बरोबर लहानाची मोठी झालीये. पण जेव्हा दुसऱ्यांकडनं तिला ज्या पुरस्काराने तिचा सन्मान केला जातोय याबद्दल मला दुसऱ्यांकडनं कळलं. आज त्या सोहळ्यात मी खाली ऑडियन्स मध्ये बसून लोकांना तिच्याबद्दल तिच्या कार्याबद्दल बोलताना ऐकलं. मला इतकं कौतुक वाटलं आणि खरंच म्हणजे भरून आलेलं मला खाली बसलेले असताना. म्हणजे अगदी मला ते लहानपणी मी माझ्या शाळेच्या अॅन्युअल गॅदरिंगला कशी स्टेजवरती उभं राहून बोलत असेल आणि आई खाली बसून मला बघत असेल आणि अगदीच ते चित्र रिव्हर्स झालं. आई आता स्टेजवर आहे आणि खाली मी बसलीये. मला खूप बरं वाटलं आणि मला खूप कौतुक वाटलं माझ्या आईच्या कामाचं.